नमस्कार मंडळी. बघा, बरेच दिवस झालं मुलींची अशी अपेक्षा होती की आपला फनी गेम्स घेण्यात यावा, फनी गेम्स घेण्यात यावा. मग आज थोडा वेळ काढला, 1 तास 1.5 तासाचा एक म्हटलं फनी गेम्स घेऊया. मग आता हा एक फनी गेम्स मी घेत आहे. तो असा आहे की 2 मुली आणि त्यांच्याजवळ एक 10-15 फुगे आम्ही सोडलेले होते. त्यांना त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधून एक पेन दोघींच्या हातात दिलेला, खराब झालेला पेन, आणि त्यांना फोडायला सांगितलेले फुगे डोळ्यावरती पट्टी बांधून. हा बघा, प्रतितीने एक फोडला. अशा पद्धतीने त्यांना फोडायला सांगितले होते. आता जरीनला पण दुसरा सापडलेला आहे, तिनं पण फोडला बघा. म्हणजे जरीनचा एक झाला, प्रचितीचा एक झाला. जरीनला आता दुसरा सापडलेला आहे बघा. जरीनने पण 2 फोडले, प्रचितीने एक. आता जरीनचा हा तिसरा आहे. जरीन बघा आता थडकली बघा, भिंतीला थडकली. पण असे थडकू नये म्हणून मी मुलांना साईडला उभा केलेलं होतं आणि त्यांना सांगितलेलं की ज्यावेळेस एखादी मुलगी थडकायला लागेल किंवा भिंतीला तिचा स्पर्श होईल त्यावेळेस तिला खतरा म्हणून सांगाय, की जेणेकरून ती सावध होईल. आता प्रचितीने दुसरा फोडलेला आहे बघा. तर चांगल्या प्रकारे त्या दोघी पण खेळत होत्या आणि खेळताना त्यांना पण मजा येत होती आणि जे बघत होते त्यांना पण मजा येत होती. आणि त्यांनी चांगल्या प्रकारे असं बघा, प्रचितीने दुसरा आता फुगा फोडला. जरीन काय शोधत आहे बघा त्या साईडला. अतिशय बघा थडकल्या त्या दोघीजणी. अशा प्रकारे त्या दोघींनी खूप मजा केली. आणि आपल्याला पण थोडं मंडळी मनोरंजन हे पाहिजेच आयुष्यामध्ये. मुलींचा असा 1 महिन्यातून मी फनी गेम घेत असते. त्याच्यातून मुलींना काय होतं तर थोडं रिलॅक्स होतात त्या अभ्यासातून. खूप हुशार मुली आहेत माझ्या क्लासच्या. मुलं मुली सगळेच हुशार आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्या अभ्यास करतात. मग थोडा कंटाळाला, काय बोर व्हायला लागले की ते म्हणतात की टीचर आपण गेम घेऊया. मग अशा प्रकारे गेम घेतले की त्या रिलॅक्स होतात. आपण पण आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे थोडं मनोरंजन केलं पाहिजे, टाईमपास केला पाहिजे. तरच आपल्याला जीवन जगण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते आणि कार्य चांगल्या प्रभावीपणे आपलं पूर्ण होतं. मग आता बघा, त्या दोघी शोधत आहेत. तर असं टाईमपास करत असं हो का लागलं, जोरात लागलं तिला. पण त्याचं तिला काहीच वाटलं नाही, कारण त्याच्यातून तिला खूप मजा येत होती. आणि त्या दोघी काय करत होत्या, एकमेकीला सावरत, एकमेकीला सांभाळून घेत आपला गेम पुढं चालू ठेवत होत्या. तर आपण पण मंडळी आपल्या आयुष्यामध्ये असं थोडा वेळ काढून असं मनोरंजन असं नाही करायचं, पण थोडं आपल्या लेवलवरती आपल्या पद्धतीनं आपण आपलं मनोरंजन करून घेतलं पाहिजे. प्रचितीने पुढचा फुगा फोडलेला आहे. तर तिला जसं फुगा फोडताना आनंद होतोय, तसंच आपल्याला पण आपलं कार्य करताना आनंद येण्यासाठी आपण हसलं पाहिजे, खेळलं पाहिजे, बोललं पाहिजे, मजा मस्ती केली पाहिजे.